पुरणपोळी फाटणार नाही, कडक होणार नाही किंवा पुरण पातळही होणार नाही. एकदम नरम, मुलायम, झटपट बनणार आहे. तर आज मी बनवणार आहे तोंडात टाकताच विरघळणारी पुरणपोळी आणि असं परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला दाखवणार आहे की पहिल्यांदाच जर का तुम्ही पुरणपोळी बनवत असाल तर पुरणपोळी बनवायला तुम्हाला अजिबात प्रॉब्लेमच येणार नाही. नमस्कार, मी छायाच कुक टाईममध्ये आपलं खूप 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 मनापासून स्वागत. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर मंडळी, जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि आपलं चॅनल छायाच कुक टाईमला सबस्क्राईब करायला विसरू नका. भरपूर टिप्ससह रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा. पुरणपोळी बनवायला सर्वप्रथम घेऊया मोठं ताट किंवा परात. इथे मी घेत आहे 1 वाटी गव्हाचं पीठ. तुम्ही घरातील कुठलीही वाटी, पेला, कप घ्या आणि सर्व मापं एकाच भांड्याने घ्या, म्हणजे तुमची पुरणपोळी अजिबात बिघडणार नाही. आता 1 वाटी गव्हाचं पीठ, त्याच वाटीने 1 वाटी मैदा. दोन्ही पिठं छान मैद्याच्या चाळणीने चाळून घ्या. मी अर्धा मैदा आणि अर्धं गव्हाचं पीठ वापरत आहे, कारण मैद्यामुळे पुरणपोळी लाटायला त्रास होणार नाही. मैद्यामुळे पुरणपोळी मऊ आणि स्वादिष्ट बनेल. पिठामध्ये घालूया पाव छोटा चमचा हळद. हळदीमुळे पुरणपोळीला सुरेख पिवळा रंग येतो. त्याचबरोबर मी घालत आहे 1 चिमूटभर मीठ आणि 1 चमचा तेल. या ठिकाणी मी तर सजेस्ट करेन तुम्ही तेलच घाला, तूप वापरू नका. तेलामुळे पुरणपोळी सॉफ्ट बनते आणि तुपामुळे खुसखुशीत बनते. हाताने जिन्नस मिक्स करा. सर्व जिन्नस थोडं थोडं करून पाणी घालून छान मिक्स करून घेऊयात. आता या ठिकाणी तुम्ही संपूर्ण गव्हाच्या पिठाची किंवा संपूर्ण मैद्याची बनवू शकता. मी इथे प्रमाण अर्धं घेतलं आहे. आता थोडंसं तेल टाकून पीठ छान मळून घेऊयात. लक्षात असू द्या, जेवढं पीठ रगडून मळून घ्याल तेवढी पुरणपोळी मऊसूत होईल आणि इझिली पुरणपोळी लाटू शकाल. हे पहा, असं पीठ तयार व्हायला पाहिजे. वरून तेलाचा हात फिरून पिठाला 15 मिनिटांसाठी झाकून ठेवा. आता फटाफट बनवूया पुरण, म्हणजेच स्टफिंग. स्वादिष्ट पुरण बनवायला मी इथे घेतलं आहे 1 वाटी चणा डाळ. आता ज्या वाटीने पीठ घेतलं होतं त्याच वाटीने चणा डाळ मोजून घ्या. चणा डाळ स्वच्छ 2-3 वेळा पाण्याने धुवून घ्या. ही चणा डाळ मी 2 तासासाठी पाण्यात भिजत ठेवलेली होती. न भिजवता ताबडतोब चणा डाळ तुम्ही वापरू शकता, परंतु डाळ भिजवल्यामुळे शिजायला वेळ लागत नाही आणि पुरणपोळी मऊसूत होते. म्हणून डाळ अवश्य भिजत घाला. भिजवलेलं पाणी फेकून द्या आणि पुन्हा आपण 1-2 पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घ्या. डाळ शिजवण्यासाठी आपल्याला कुकर लागेल. कुकर लहान मोठा कुठलाही घ्या किंवा डाळ तुम्ही बाहेर पातेल्यातही शिजवून घेऊ शकता, परंतु कुकरमध्ये पटकन आणि मऊ शिजते. डाळ कुकरमध्ये ओता. डाळीत टाकूया पाव चमचा हळद, चिमूटभर मीठ आणि यात 1 वाटी डाळीला 3 वाट्या पाणी घाला. 1 चमचा तेल टाका. झाकण लावण्या अगोदरसुद्धा झाकणाला थोडंसं तेल लावून घ्या. तेलामुळे पाणी कुकरच्या बाहेर ओतू जाणार नाही. कुकर बंद करा. कुकरच्या आपण 4-5 शिट्ट्या काढून घेणार आहोत. डाळीच्या क्वालिटीवर अवलंबून आहे. तुमची जर डाळ शिजली नसेल तर आणखीन 2 शिट्ट्या केल्या तरीही चालतील. आता 4-5 शिट्ट्यानंतर आपली डाळ शिजून तयार आहे. कुकरमधलं प्रेशर गेल्यानंतरच कुकर उघडायचा आहे. तुम्ही पाहू शकता कुकरच्या बाहेर डाळ अजिबात ओतू गेलेली नाही. हे पहा, डाळ छान मऊ झालेली आहे. आता आयत्या वेळी पुरणपोळी बनवायची असेल आणि डाळ शिजवलेली नसेल तर 7-8 शिट्ट्या काढून घ्या. 2 बोटांच्या मध्यभागी प्रेस करून पहा, छान प्रेस होते. इथपर्यंत डाळ आपल्याला शिजवायची आहे. डाळ शिजल्यानंतर चाळणीवर ओतून पाणी म्हणजेच कट बाजूला करून घ्या. हे पाणी फेकून न देता या कटाची आमटीही बनवू शकतो किंवा दुसऱ्या एखाद्या आमटी किंवा भाजीत या पाण्याचा उपयोग करा. ही डाळ कुकरमध्ये ओता. त्यात घालूया अर्धा वाटी बारीक गुळाची पावडर. हा काळा ऑर्गॅनिक पौष्टिक गूळ आहे. तुम्ही इथे साधा पिवळा गूळ घेतला तरीही चालेल. पुरणपोळी मऊ होण्यासाठी इथे आपण 2 चमचे साखर घालूया. प्रमाण लक्षात घ्या. 1 वाटी चणा डाळ, त्याला अर्धा वाटी गूळ आणि 2 चमचे साखर, असं हे परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे. गूळ साखर घातल्यानंतर मिश्रण छान ढवळून घ्या.
आता कुकर गॅसवर ठेवून सतत परतत राहा. जोपर्यंत डाळ गूळ छान एकजीव होत नाही. थोड्याच वेळात डाळ गूळ छान मिक्स झाला आहे. गूळ डाळीमध्ये पूर्णतः विरघळलेला आहे. हे पहा, परफेक्ट पुरण तयार आहे. हे आपल्याला कसं कळणार आहे? एक चमचा किंवा काविलता घ्या. काविलता पडला तर समजायचं पुरण अजून शिजायचं आहे आणि काविलता असा उभा राहिला तर समजायचं कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे. या स्टेजला घालूया अर्धा चमचा सुंठ पावडर, अर्धा चमचा जायफळ पूड, कारण आपण चणा डाळ वापरल्यामुळे पुरणपोळी पोटाला बाधत नाही आणि चवही अप्रतिम लागते. आता गॅस बंद करून मिश्रण गरम असतानाच 5 मिनटं ग्लास किंवा पावभाजीच्या मॅशरने पावभाजीप्रमाणे आपल्याला छान मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे पटकन मऊ होते. डाळ थंड झाल्यानंतर कडक होईल. पुरणाची छान गोळी तयार झाली आहे, म्हणजेच परफेक्ट असं पुरण तयार झालं आहे. यामध्ये एकही डाळीचा दाणा राहिलेला नाही. कुकरमध्ये असं आपण पुरण यंत्र न वापरता मऊसूत पुरण तयार केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, मिक्सर पुरण यंत्राचा वापर न करता मस्त असं पुरण तयार होतं. हे पुरण फ्रीजमध्ये स्टोअर करून पाहिजे तेव्हा काढून पुरणपोळी बनवू शकता. आता पीठ चेक करूया. हे पहा, पीठ छान मऊ झालेलं आहे, त्यामुळेच पुरणपोळी फाटणार नाही, एकदम मऊसूत बनेल. आता याचे गोळे तयार करा. जसे आपण पेढ्याला बनवतो तसेच सारे गोळे अशाच प्रकारे तयार करून घ्या. आपण पिठाचे गोळे केले आहेत त्या गोळ्यापेक्षा थोडा छोटा पुरणाचा गोळा बनवून घेऊया. आधीच गोळे तयार केले म्हणजे पुरणपोळी लाटताना हात सारखा खराब ओला होत नाही. चला तर आता पुरणपोळी लाटूया. त्यासाठी वरून लावायला तांदळाचे पीठ घ्या. तुम्ही मैदाही वापरू शकता. असा हातावर गोळा घेऊन गोळा अशा तऱ्हेने फिरवून वाटी तयार करा. वाटी तयार करताना वाटीचं किनार बारीक आणि मध्यभागी जाडसर ठेवा. इथे घ्या पुरणाचा गोळा. अंगठ्याने पुरण असं दाबत आणि किनार असं वर उचलून अंगठ्याने दाबत राहा. जसं आपण मोदक बनवतो अगदी तसंच. याला असं फिरवायचं आहे. हे पहा, माझा हात असा फिरतोय. वर एक्स्ट्रा पीठ लागेल, एक्स्ट्रा पीठ दाबून टाका किंवा आत प्रेस करून टाका. आता गोळा तांदळाच्या पिठात डस्ट करून पीठ लावून घ्या. गोळा पोळपाटावर ठेवून हाताने प्रेस करा. असं याने काय होईल, पुरण जे आहे ते सगळीकडे स्प्रेड होईल, म्हणजे पुरणपोळी कमी लाटावी लागेल. त्यामुळे पुरणपोळी फाटण्याचे चान्सेस कमी आहेत. आता लाटणं घ्या. हळुवारपणे लाटण्याने पुरणपोळी लाटा. अधूनमधून तांदळाचं पीठ डस्ट करू शकता. असं नका करू की पूर्ण प्रेशर मध्ये द्याल आणि साईडने लाटणारच नाही. पूर्ण प्रेशर समान असायला हवं. हे पहा, आपली पुरणपोळी लाटून तयार आहे. आता गॅसवर तवा ठेवा. गॅस फ्लेम लो मीडियम ठेवा. आता लक्षात असू द्या की ज्या बाजूने पुरणपोळी लाटली होती ती बाजू तव्यावर टाका. आता पुरणपोळी टाकल्यानंतर वर बबल्स यायला लागतात आणि पुरणपोळी फिरते सुद्धा. तर या स्टेजला पलटी करून आता यावर टाका 1 चमचा तूप. आता हे बघा, खूपच अप्रतिम बनली आहे पुरणपोळी. 100% माझी गॅरंटी आहे, ही पुरणपोळी रुचकर लागते. बिलकुल ओळखताही येणार नाही. ही पुरणपोळी फाटत नाही. प्रत्येक पुरणपोळी खूपच सुंदर बनली आहे. म्हणजेच काय, स्टफिंग परफेक्ट आहे आणि पुरणपोळी लाटली देखील एकदम परफेक्ट. दोन्ही बाजूने तूप लावून आलटून पालटून भाजून घ्या. पुरणपोळी ही जास्त शेकत नाहीत, हलकं शेकायचे आहे. हे पहा, पुरणपोळीचा रंग अगदी परफेक्ट आलेला आहे. छान शेकली गेली आहे. पुरणपोळी कुठेच फाटलेली नाही. तुकडा तोंडात टाका. माझी गॅरंटी आहे तोंडात नक्कीच विरघळणार. दुसरी बनवण्या अगोदर उघडून दाखवते. इथे मी पुरणपोळी कापून दाखवते. कोपऱ्यात पुरण छान गेलेलं आहे. ही आहे योग्य पद्धत पुरणपोळी बनवायची. बाकीच्या सर्व पुरणपोळी अशाच प्रकारे बनवून घ्या. ही घ्या महाराष्ट्राची शान पुरणपोळी छान. ही पुरणपोळी तुम्ही देशी तुपाबरोबर घेतल्यास अप्रतिम लागते. तुम्ही माझ्या पद्धतीने बनवा, एकदम मस्तच बनणार. यावेळेस तुमच्या देखील पुरणपोळी फार सुंदर बनणार आहेत. मी आशा करते की आजची ही माझी मेहनत तुम्हाला नक्कीच आवडली असणार. तर प्लीज लाईक, शेअर आणि आपलं चॅनल छायाच कुक टाईमला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग छायाच कुक टाईम.